टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। भाजप युवा मोर्चातर्फे खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत करण्यात आला निषेध। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ। महाराष्ट्र वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे विविध मागण्यांसाठी निदर्शने। बोरीस येथील श्री सतीदेवी यात्रोत्सवास प्रारंभ। नूतन महानगरपालिकेसमोर सीए सर्कलचे धुळ्यात उद्घाटन आणि आझाद समाज पार्टीतर्फे सुरू असलेले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित। आता बातमीपत्र विस्ताराने। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीबद्दल काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपा युवा मोर्चा धुळेतर्फे शहरातील झाशी राणी पुतळ्याजवळ खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत निषेध नोंदवण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीबद्दल काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ धुळे शहरातील झाशी राणी पुतळ्याजवळ भाजप युवा मोर्चातर्फे राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवण्यात आला। भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे आंदोलन करण्यात आले। यावेळी बोलताना अंपळकर यांनी सांगितले की राहुल गांधी नेहमीच अशी वाष्पळ विधाने करीत असतात। सर्वधर्म समभावाची विरोधी मिरवणाऱ्या काँग्रेसच्या या नेत्याने आत्मपरीक्षण करावे व पंतप्रधानांची जाहीर माफी मागावी। भाजपच्या आदरणीय नेत्याच्या जातीविषयी माहिती न घेता मुक्ताफळे उधळू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली। या प्रसंगी भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर प्रतिभा चौधरी, माजी महापौर प्रदीप करपे, ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर, सरचिटणीस यशवंत येवलेकर, जयश्री आईराव, युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी, महिला मोर्चा अध्यक्ष वैशाली शिरसाट, महिला मोर्चा सरचिटणीस मोहिनी दात्रक, माधुरी बापना, किशोर जाधव, राजेंद्र खंडेलवाल, मुन्ना शितोळे, पवन जज्जू, आरती पवार, सुबोध पाटील, बबन चौधरी, सुनील कपिल, भिलेश खेडकर, ईश्वर पाटील, पंकज दात्रक, रजनीश निंबाळकर, सचिन पाटील, तुषार भागवत, लहू पाटील, युवराज पाटील, जयंत वानखेडकर, प्रकाशचंद्र उबाळे, बालाजी अग्रवाल, मीनल अग्रवाल, रंजना पाटील, रंजना सोनार, प्रमिला जाधव, उर्मिला पाटील, पुष्पाबाई सातपुते, किरण रणमुळे, श्यामकांत बोरसे, अनिल सोनार, शिवाजी पवार, विनय बेहरे, सागर कोडगीर, आकाश दापटे, भूषण गवळी, गोपाल चौधरी, लोकेश विभूते आदी उपस्थित होते। आदरणीय देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे असे आदरणीय मोदी साहेबांबद्दल जातीवाचक बोलून या पप्पूने जो मोदी साहेबांचा अपमान केलेला आहे त्याबद्दल आम्ही धुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो। राहुल गांधी यांनी जे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे ते ओबीसी नाही येत आणि ओपनमध्ये येतात। आधी तर पप्पूला सांगावं असं वाटते की ओपन आणि ओबीसीमधला फरक तुम्हाला कळतो का? नेहमीच ते अशा आमच्या पंतप्रधानांबद्दल नेहमीच काहीतरी आक्षेपार्ह वक्तव्य करत असतात। तर आज आम्ही भारतीय जनता पार्टी तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि महिला मोर्चा यांच्याकडनं तीव्र निषेध करत आज आमच्या भारतीय जनता पार्टी धुळे महानगर येथे आंदोलन छेडलेलं आहे। यापुढे जर कधी पप्पूचा पुतळा जाऊन या आंदोलनात केलेलं आहे। धुळे शहरातील राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ शहराचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शुक्रवारी संपन्न झाला। सार्वजनिक बांधकाम उपविभाग धुळे अर्थसंकल्पीय तरतुदी अंतर्गत अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धुळे या कार्यालयाच्या सुमारे 7 कोटी रुपये खर्चून होणाऱ्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ शुक्रवारी शहराचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते संपन्न झाला। आमदार शाह यांच्या धुळे शहरातील विकास या हेतूने शहराच्या विकासासाठी मूलभूत सुविधांसाठी करोडो रुपयांचा निधी आणून विकास केला जात आहे। तसेच धुळे शहरात अनेक प्रशासकीय इमारती या भाड्याच्या जागेवर होत्या। त्यांना पुरेशी जागा नसल्यामुळे प्रशासकीय कामांमध्ये अनेक अडचणी निर्माण होत होत्या। या समस्यांची दखल घेत आमदार शाह यांनी धुळे शहरातील प्रशासकीय इमारतींसाठी आरटीओ कार्यालय, आदिवासी प्रकल्प कार्यालय, हिरे मेडिकल कॉलेजच्या इमारती, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत व प्रस्तावित प्रशासकीय इमारतीसाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे। त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम उपविभाग धुळे अर्थसंकल्पीय तरतुदी अंतर्गत अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धुळे या कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील, कनिष्ठ अभियंता राहुल पाटील, भिकन शाह, आसिफ शाह, कैलास गर्दे, माजी नगरसेवक नासिर पठाण, माजी नगरसेवक आमिर पठाण, डॉक्टर दीपश्री नाईक, प्यारेलाल पिंजारी, इक्बाल शाह, हारून काटिक, डॉक्टर बापूराव पवार, अफसर शाह, शादाब खाटिक, शाहरुख शाह, समीर शाह आदी उपस्थित होते। राज्य उत्पादन शुल्काच्या
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुख्य इमारतीच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। त्यासाठी अनेक वर्षापासून जे राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी आहेत त्यांचा तगादा होता आणि त्यासाठी आम्ही अर्थसंकल्पीय बजेट 21-22 मध्ये आम्ही 9 कोटी रुपये सदर कामासाठी मंजूर केलेले होते। त्याची निविदा प्रक्रिया होऊन त्याचा कार्यादेश पण देण्यात आलेला आहे आणि त्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। यावेळी आमच्यासोबत आमचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री R पाटील साहेब, तसेच माझे मोठे बंधू भिकन हाजी साहेब, आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम, नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक आमिर पठाण, तसेच इकबालभाई शाह, अरुणभाई खाटिक, प्यारेलालभाई पिंजारी आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत। महाराष्ट्र वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धुळे येथे वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करीत राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे कंत्राटी कामगारांना महाजनकोच्या कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे 30% पगारवाढ देण्यात यावी, कंत्राटी कामगारांना वयाच्या 60 वर्ष शाश्वत रोजगारासाठी हमी देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी धुळे वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करीत द्वार सभा घेऊन राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले। महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यातील सर्व कंत्राटी कामगार हे अनुभवी व कुशल असून ते मागील 15 ते 20 वर्षापासून काम करीत आहेत। अशा सर्व वीज कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या आजपर्यंत अनेक संघटनांनी शासन व प्रशासन दरबारी मांडल्या आहेत, मात्र या कामगारांना अद्याप रास्त न्याय मिळाला नाही। त्यामुळे राज्यातील तिन्ही वीज कंपनीत कार्यरत विविध कंत्राटी कामगारांच्या सर्व संघटना प्रमुखांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संयुक्त कृती समिती 2024 स्थापन केली आहे। त्या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या मागण्या करण्यात आल्या आहेत, त्याची पूर्तता व्हावी यासाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात आले। यावेळी संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महावितरण तिन्ही कंपनीमध्ये 60 वर्ष जॉब सिक्युरिटीसाठी समस्त महाराष्ट्रातील कामगार रस्त्यावर उतरलेला आहे। अगदी खूप वर्षांपासून अगदी म्हणजे काही आमच्या कामगारांचे रिटायरमेंटसुद्धा वयाची 60 वर्ष उलटून गेले तरी देखील त्या कामगारांना नोकरीची हमी मिळाली नाही। म्हणून आज महाराष्ट्रातील सर्व कामगार व कामगार संघटना एकत्र येऊन आज आम्ही सर्व रस्त्यावर उतरून एकत्र येऊन लढा देत आहे। तरी जर प्रशासनाने येत्या आमच्या या 4-5 टप्प्यांमध्ये जर आम्हाला न्याय मिळवून दिला नाही तर येत्या 5 तारखेपासून आम्ही बेमुदत काम बंद करणार आहोत आणि यावेळी महाराष्ट्रातील निर्मितीमध्ये देखील पॉवर स्टेशन बंद पडणार आहेत, संच बंद पडतील आणि महाराष्ट्र अंधारमय होण्याची दाट शक्यता आहे। आज काय होईल? आज पहिला टप्पा म्हणून 9 तारखेला द्वार सभा आज आम्ही सर्वांनी नियोजित केली आहे। पुढचं 14 तारखेला माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत। 16 तारखेला माननीय कामगार आयुक्त सरांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि 21 तारखेला एक दिवसीय धरणे आंदोलन आणि एवढ्यावर जर नाही 28-29ला 2 दिवस संप आहे आणि एवढ्यावर जर नाही न्याय प्रशासनाने आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर येत्या 5 तारखेपासून आम्ही बेमुदत काम बंद करतो। धुळे तालुक्यातील बोरीस गावात श्री सतीदेवी यात्रोत्सवात शुक्रवारी प्रारंभ झाला। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे यांच्या हस्ते देवीची विधिवत पूजा करण्यात आली। धुळे तालुक्यातील बोरीस गावात श्री सतीदेवी यात्रोत्सवास शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी पासून प्रारंभ झाला आहे। अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानाला दर्शनासाठी महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात, म्हणून यात्रोत्सवास विशेष महत्व प्राप्त झाले आहे। शिंदखेडा तालुक्यातील बेहरे कुटुंबाला पहिला मान देण्यात आला। जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली। यावेळी जिल्ह्यात आलेल्या दुष्काळाचे संकट दूर व्हावे यासाठी सतीदेवीस अध्यक्षांनी साकडे घातले। श्री सतीदेवी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष कै शिवाजीराव रायमल देवरे यांनी श्री सतीदेवीचे मंदिर 1979 मध्ये उभारले आहे। ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष सुभाष देवरे यांनी वारसा जपत मंदिर परिसरात भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विशेष सोय करून दिली आहे। सरपंच कांतीलाल देवरे व उपसरपंच नारायण गिरासे यांचे यात्रेसाठी योगदान लाभत आहे। नवसाला पावणाऱ्या या जागृत देवस्थानाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी उसळली होती। यात्रोत्सव असल्याने करमणुकीचे खेळ, बैलगाडी, गृहोपयोगी वस्तू, मसाला, खेळणी तसेच मिठाईची दुकाने थाटण्यास आलेली होती। यात्रोत्सवास गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलीस दलातर्फे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सर्वप्रथम मी श्री सतीदेवी यात्राची सर्वांना शुभेच्छा देते। दरवर्षीप्रमाणे आज आम्ही महापूजनेने
यात्राची सुरुवात केली आहे. बरेच दरवर्षीप्रमाणे यात्राचं मोठ्या प्रमाणे उत्साह देखील आहे यावर्षी. आणि सगळे भावक आपली मनोकामनेसाठी सतीदेवीकडे आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात. तर सतीदेवी त्या सगळ्यांची मनोकामना पूर्ण करे. आणि माझी सुट्टी मोठी मी साखर घातली सतीदेवांनी की आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये जे दुष्काळ आहे ते दूर करावं आणि सतीदेवी सर्वांचे आशीर्वाद द्यावे. सर्वांना शुभेच्छा देते. देवीची यात्रा हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. 50 वर्षापासून सप्ताह चालू होता, त्याची सांगता यावर्षी 50 वर्षात झाली आणि सप्ताहाचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने पार पडला. सतीदेवीची 192वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त 192 पुण्यतिथीनिमित्त त्या दिवसापासून आजपर्यंत यात्रा भरत आहे. यात्रेचे वैशिष्ट्य असे आहेत ही नवसाची देवी म्हणतात तिला. ज्यांच्या मनात ज्या काही मनोकामना असतील त्या इथे त्यांनी जर देवीपुढे मांडल्या त्या पूर्ण होतात असा सगळ्यांचा काय असेल. आणि बऱ्याचशा लोकांना त्याचा अनुभव येतो आणि त्यामुळे लोक या देवीकडे येत असतात. तशी ही संसारिक यात्रा आहे. या गावापासून 5-15-100 मैलापर्यंत जेवढे बी खेडे आहेत ते खेडे यात्रेला येतात आणि यात्रेचा आनंद उपभोगतात. आणि यात्रेमध्ये संसारासाठी जे जे काही साहित्य लागतं ते साहित्य हे खरेदी करत असतात. या वर्षापासून नवीन प्रयोग सुरू झाला आहे. मागच्या वर्षी पण केला होता कृषी प्रदर्शन. 2020 लोकांनी यात भाग घेतलेला आहे. आणि शेतकऱ्यांसाठी जे जे अवजारं लागतात शेती करण्याकरता ते अवजारं या ठिकाणी आणून ठेवतात आणि त्याचा उपयोग कसा करावा या पद्धतीने ते मार्गदर्शन करतात. त्या दृष्टीने सतीदेवीची यात्रा ही सांसारिक यात्रा आहे. आता शेतकऱ्यांची यात्रा सुरू झालेली आहे. एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगतो. धुळे शहरातील नूतन महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारती समोरील चौकात सीए सर्कलचे उद्घाटन ICAIचे अध्यक्ष CA अनिकेत तलाठी यांच्या हस्ते संपन्न झाले. धुळे शहरातील नूतन महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारती समोरील चौकात सीए सर्कल उभारण्यात आले आहे. या सर्कलचे उद्घाटन शुक्रवारी ICAIचे अध्यक्ष CA अनिकेत तलाठी यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अमिता दगडे पाटील, माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्यासह CA पुरुषोत्तम खंडेलवाल, CA पियुष छाजेड, CA दुर्गेश काबरा, CA उमेश शर्मा, CA अर्पित काबरा, CA अंकित राठी, CA रचेंद्र मुंदडा, CA विशाल शर्मा, CA यश अंचलिया, CA सागर गर्ग, CA गोविंदा अग्रवाल, CA नीलेश अग्रवाल आदि उपस्थित होते. आज धुळे शहर में इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया की धुळे शाखा जो WRC की एक ब्रांच है उनके तहत और इंस्टीट्यूट के सपोर्ट से धुळे के एक सेंट्रल एरिया में इस स्क्वायर का ओपनिंग किया गया है. इसमें आप देख सकते हैं CA इंडिया का लोगो जिसमें भारत के ट्राई कलर का समावेश किया गया है. इसे लॉन्च इसी साल किया गया था और ये पूरे भारत का पहला सर्कल है जिसमें ये नया लोगो लगा है. तो मैं पूरे धुळे ब्रांच को बहुत बहुत बधाई देता हूँ और मैं खास अभिनंदन करना चाहूँगा महानगर पालिका का, कमिश्नर मैडम, मेयर मैडम और सभी लोगों का जिन्होंने बहुत सहयोग दिया है जिससे इतना सुंदर और भव्य सर्कल आज धुळे में बना है. माई कॉम्प्लीमेंट्स टू द एंटायर मैनेजिंग कमेटी, WRC टीम एंड ऑफ कोर्स महानगर पालिका की टीम को. मुझे पूरा विश्वास है कि यहाँ से जब भी लोग जाएंगे 2 चीज़ों से प्रेरित होंगे. एक है सुंदर धुळे, स्वच्छ धुळे, शहर को सुंदर और स्वच्छ रखेंगे. और दूसरा चार्टर्ड अकाउंटेंसी का जो कोर्स है धुळे शहर में और पॉपुलर होगा. आज की तारीख में भी ये सबसे किफ़ायती और अच्छा कोर्स है और मैं चाहूँगा कि धुळे ही नहीं और पूरे महाराष्ट्र से और भी बच्चे जो कॉमर्स कर रहे हैं वो इसे देख के CA करने के लिए प्रेरित हो. यही हमारी उद्देश्य था और इसीलिए हमने इस सर्कल का उद्घाटन किया है. मैं सभी धुळे वासियों को फिर से एक बार बहुत बहुत बधाई देता हूँ. धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामागील विनोदवांशव पाठवावे यासाठी आझाद समाज पार्टीतर्फे सुरू असलेले आमरण उपोषण मंत्री शंभूराजे देसाई यांनी काढलेल्या आदेशामुळे तात्पुरते स्थगित करण्यात आले.
धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील विनोद वाईन शॉप स्थलांतरित करावे या मागणीसाठी आझाद समाज पार्टीतर्फे सुरू असलेले आंदोलन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी गुरुवारी विनोद वाईन शॉप 10 दिवस बंद करण्यासह या कालावधीत दुकान स्थलांतरित करण्याचे आदेश दिल्यामुळे उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले आहे. आमदार फारुख शाह व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक राजेश दानवटे यांनी आनंद लोंढे यांना ज्यूस देऊन त्यांचे उपोषण सोडले. विनोद वाईन शॉप स्थलांतरित करावे या मागणीसाठी आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून गेल्या 3 महिन्यांपासून आंदोलन सुरू होते. 1 फेब्रुवारीपासून आनंद लोंढेंसह 7 जण आमरण उपोषणाला बसले होते. या उपोषणस्थळी आंबेडकरी समाजाचे नेते, तरुण, विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह आमदार फारुख शाह यांनी समर्थन दिले होते. त्यानुसार त्यांनी नामदार शंभूराजे देसाई यांच्याकडे बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुरुवार दिनांक 8 रोजी नामदार देसाई यांच्या मुंबई येथील दालनात बैठक घेण्यात आली. त्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पोलीस अधीक्षक, उपोषणकर्ते सहभागी झाले होते. बैठकीत उपोषणकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पावित्र्य राखणे हेच शासनाचे प्रथम कर्तव्य आहे असे सांगितले. त्यानंतर नामदार देसाई यांनी विनोद वाईन शॉप या दुकानधारकास 10 दिवस दुकान बंद करण्याचे आदेश देऊन दरम्यानच्या कालावधीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांनी वाईन शॉप धारकाशी चर्चा करून दुकान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून 50 मीटर अंतरावर इतर ठिकाणी किंवा अन्यत्र स्थलांतरित करावे असे आदेश दिले. त्यानुसार आनंद लोंढेंसह उपोषणकर्त्यांनी 10 दिवसासाठी तुर्तास उपोषण मागे घेतले आहे. यावेळी आनंद लोंढे, रवींद्र वाघ, आबा अमृत सागर, मुकेश वाघ, चिंतामण थोरात, दावल वाघ, किरण भालेराव यांच्यासह आमदार फारुख शाह, ॲडव्होकेट विशाल साळवे, माजी नगरसेवक जितू शिरसाट, आनंद सैंदाने, मुकुंद शिरसाट, मुकेश खरात, संजय ऐरे, निशांत मोरे, सिद्धार्थ जगदेव, देविदास जगताप, कल्याण गरुड, महेंद्र शिरसाट, राज चव्हाण, दिलीप भांबरे, मणी खैरनार, ज्ञानेश्वर भांबरे, डॉक्टर दीपश्री नाईक, आनंद दामोदर, दिलीप मोहिते आदी उपस्थित होते. दादा शिरसाट, जितूभाऊ शिरसाट, दादा खरात, राजसाहेब चव्हाण, कल्याणभाऊ गरुड, संजूभाऊ आयरे, आनंददादा सैंदाने आणि सगळे आमचे सोबत असलेले बाकी सगळे जगतापदादा असतील, सगळ्यांचे नाव थोडंफार घेताना हे होऊन जातं म्हणून माफी असावी. सगळ्यांनी समजून घ्या. 9 दिवसापासून आम्ही जेवलेलो नाहीत, फक्त पाण्यावर आहेत म्हणून बऱ्याच गोष्टी मागे पुढे होत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काल आत्तापर्यंत आंबेडकरी समाजाचा वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी नेहमी मतांसाठी वापर केलेला आहे. ही अत्यंत खेदजनक बाब. आपला लढा काही असला तर कोणीही आपल्या पाठीशी उभं राहायचं नाही. त्यांनी त्यावेळेस आंदोलकांना, साहेब मी तुम्हाला सांगतो खास करून, आंदोलकांना तुरुंगात डांबून ठेवलं 3 तास. ही अत्यंत खेदजनक आणि निंदनीय बाब आहे. आणि जातीयवादी एक अधिकारी जर असं वागत असेल आणि ते पण महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असताना, जिल्हाध्यक्ष आबा अमृत सागर असताना, शहराध्यक्ष भैया वाघ असताना आम्हा तिघांना डांबून ठेवलं. त्याच्यानंतर 1-1.5 तासांना त्यांना जाणीव आली की संबंधित व्यक्ती कोण आहे. त्याच्यानंतर मग त्यांनी सगळं काही सोपास्कार वगैरे त्यांच्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला. तर मी आपल्याला विनंती करतो, आमच्या ज्या याच्यातल्या आंदोलनातल्या 2 प्रमुख मागण्या होत्या त्या जिल्हाधिकारी साहेबांना आणि SP साहेबांना आम्ही दिल्या होत्या. त्याच्यापैकी विनोद वाईन शॉप हटवण्यासंदर्भातली जी मागणी ती अर्धी पूर्ण झालेली आहे. कारण की सध्या तो फक्त 10 दिवसासाठी बंद करण्यात आलेला आहे आणि शंभूराजे देसाई यांनी त्यांना पुढील 50 मीटर मोजून त्याच्या पलीकडे जाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी, पोलीस अधीक्षकांनी आणि राज्य उत्पादन शुल्काच्या अधीक्षकांनी त्याला अनुज्ञप्ती धारकाला बोलून तसे निर्देश दिले गेले पाहिजेत असं म्हटलेलं आहे. म्हणून आम्ही दुसरी मागणी आमची होती की जे शिरपूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन PI आहेत आगरकर यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. भाजप युवा मोर्चातर्फे खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत करण्यात आला निषेध. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ. महाराष्ट्र वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे विविध मागण्यांसाठी निदर्शने. बोरीस येथील श्री सतीदेवी यात्रोत्सवास प्रारंभ. नूतन महानगरपालिकेसमोर CA सर्कलचे धुळ्यात उद्घाटन. आणि आझाद समाज पार्टीतर्फे सुरू असलेले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.